धैर्य, धैर्य उठा की. बहिणी सावी, हा, तू आता कुठल्याही कामाला हात लावायचा नाहीस बरं. मी ना धैर्य भाऊजीसाठी खिचडी बनवली आहे, त्यांना घेऊन जा. वहिनी मला सांगा, मी गेल्यापासून धैर्य झोपूनच आहे. म्हणजे नाही म्हणजे तू असं काय विचारतेस? सांगा तर मला. माहित नाही खरं तर नीता ज्यूस घेऊन गेली होती. अगं खरं मी त्यांच्या रूम मध्ये गेले तेव्हा ते जागेच होते, नाही का तुझ्याशी फोनवर बोलत होते. त्यांच्याशी बोलायचा थोडा प्रयत्न पण केला ग, पण मला झोपायचं म्हणाले, मग मी निघून आले. ज्यूस देऊन तर लय वेळ झालाय. त्याच्यानंतर ते उठले होते, म्हणजे तुम्हाला काय आवाज बिवाज दिलेला त्यांनी? सावी, अगं काय झालं, एवढी पॅनिक काच प्लीज. अगाने झोपले असते तर जाऊन उठव की, परत उठतील ते. तेच तर वहिनी, मी मगाच पासून धैर्य उठवते, धैर्य उठतच नाहीयेत. आणि ते इतका वेळ झोपून नाही राहत. अगं एरवीचं वेगळं, आता कसं अशक्तपणा जास्त आहे की नाही, त्यामुळे थोडी जास्त झोप लागत असेल. काळजी करू नकोस, तू तू थांब. तू हो ना, त्यांच्यासाठी गरमागरम खिचडी घेऊन जा. हे त्यांना घेऊन जा आणि उठव, परत उठतील बघते. चल. ठीक आहे. धैर्य, धैर्य, धैर्य उठा ना. धैर्य उठा, बघू जेवण आणले तुमच्यासाठी. आपण नाहीये यांना, मग उठा नका झालं. धैर्य, धैर्य, धैर्य उठा की. धैर्य, हे बघा तुमच्यासाठी ना गरम गरम खिचडी आणली मी. चला बरं पटकन खाऊन घ्या. धैर्य, 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 आओ औषधं पण खायची आहेत तुम्हाला, पटकन जेवून घ्या बरं. हा, काय होतंय तुम्हाला? धैर्य, धैर्य, धैर्य माझ्याकडे बघा. धैर्य, चला उठा बरं, उठा उठा. धैर्य, खाऊन घ्या ना. हे बघा गरम गरम खिचडी आहे, पटकन खाऊन घ्या. हा, घ्या. धैर्य, धैर्य, हो किती वेळ झोपणार आहात? खाऊन तर घ्या आधी. हे घ्या. धैर्य, धैर्य उठा ना. धैर्य, असं काय करताय तुम्ही? धैर्य, धैर्य, धैर्य उठा बरं. अहो माझ्याकडे बघा तरी एकदा. धैर्य, मला लय भीती वाटते. असं का करताय तुम्ही? उठा तरी, माझ्यावर चिडा बरं, ओरडा मला. धैर्य, धैर्य उठा ना. धैर्य, काय होतंय तुम्हाला? नाही, हे नॉर्मल नाहीये, काहीतरी गडबड.